पुणे इथं मिथेनॉल मिश्रित विषारी मद्य प्राशनामुळे घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, गावठी दारू विक्री आणि मिथेनॉलच्या गैरवापराविरोधात विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात येत आहे। पुणे इथं मिथेनॉल मिश्रित विषारी मद्य प्राशनामुळे घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, गावठी दारू विक्री आणि मिथेनॉलच्या गैरवापराविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयानं विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात येत आहे। या संदर्भात पोलीस विभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्त आणि प्राधान्यानं कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत। पुणे येथील घटनेत मिथेनॉल या विषारी रसायनाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे। मिथेनॉल हे अत्यंत धोकादायक असून त्याच्या सेवनामुळे कायमस्वरूपी अंधत्व, कोमात जाणं, मूत्रपिंड निकामी होणं तसंच मृत्यू होण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। यामुळे नागरिकांनी अवैध मद्य, रसायन मिसळलेली दारू किंवा ढाबे टपऱ्यांवर विनापरवाना विकल्या जाणाऱ्या मद्याचं सेवन टाळावं असं आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून करण्यात आलं आहे। मिथेनॉल युक्त विषारी मद्याचे दुष्परिणाम आणि अवैध मद्य निर्मितीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाणार आहे। महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना घंटागाड्यांद्वारे ध्वनिफीत प्रसारित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसंच विस्तृत प्रचार मोहीम राबवून अवैध मद्याचे धोके आणि कायदेशीर कारवाईबाबत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे। अवैध हातभट्टी निर्मिती आणि विक्री केंद्रांवर होणाऱ्या उत्पादनाला आळा घालण्यासाठी अधिकृत किंवा अनधिकृत वीज जोडण्या तात्काळ खंडित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। यासाठी महावितरण विभागाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयानं संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मिथेनॉलचा गैरवापर रोखण्यासाठी उत्पादन, खरेदी, विक्री, साठवणूक आणि वितरण या सर्व टप्प्यांवर विशेष देखरेख ठेवली जाणार आहे। संशयास्पद व्यवहार आढळल्यास संबंधितांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे प्रशासनाचे स्पष्ट आदेश आहेत।